हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे आपलं इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 17वा व्हिडिओ लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत गॉस लॉ. काय बघणार आहेत? गॉस लॉ. तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं आणि एरिया वेक्टर काय असतो. बरोबर आहे? एरिया वेक्टर बघितला, इलेक्ट्रिक फ्लक्स बघितलं. या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला गॉस लॉ. चला तर मग स्टार्ट करू गॉस लॉ. वही आणि पेन काढा आणि लेक्चर लिहायला सुरुवात करा. ओके, so let us start. Gauss law. What is Gauss law? चला स्टेटमेंट लिहू पहिल्यांदा आणि समजून घेऊ की गॉस लॉ काय असतो. व्हॉट इज गॉस लॉ? So Gauss law states that the net electric flux, the net electric flux through any closed surface is equal to the net charge inside the surface divided by epsilon naught, where epsilon naught is permittivity of free space. What is epsilon naught? It is permittivity of free space, where epsilon naught is permittivity of free space. याच्याबद्दल मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये कुलम्स लॉच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी ते लेक्चर बघा. ठीक आहे, पहिलं कुलम्स लॉचं लेक्चर, पहिलं दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये असेल कुलम्स लॉ. चला, इलेक्ट्रिक फ्लक्स, द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज्ड सरफेस is equal to the net charge inside the surface divided by epsilon naught, where epsilon naught is the permittivity of free space. Mathematically, flux phi is equal to a q inside divided by epsilon naught. म्हणजे समजा हा काहीतरी आर्बिट्ररी सरफेस आहे आणि हा क्लोज्ड सरफेस आहे. म्हणजे एक 3 डायमेन्शनल फिगर आहे, इरेग्युलर शेपचे एक 3 डायमेन्शनल फिगर आहे, ज्याच्यामधला चार्ज किती आहे? क्यू आहे. समजा हा चार्ज प्लस क्यू आहे, त्याच्यामधून काय होईल? हे फ्लक्स असा बाहेर पडेल. तर जेवढं फ्लक्स बाहेर पडणार आहे ते फ्लक्स जे आहे ते फ्लक्स किती आहे? तर क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. तर हा आहे गॉस लॉ. इन जनरल आपण काय बघितलं की फ्लक्स कसं काढतो आपण? फ्लक्स फाय इज इक्वल टू किंवा स्मॉल फाय. समजा स्मॉल एरिया इथला घेतला तर डी ए घेतला, हा एरिया घेतला डी ए. तर इथं इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन बघतो आपण. समजा ही इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी आहे आणि हा एरिया वेक्टर डी ए बार असा आहे. तर फ्लक्स काय येतं? डी फाय ई बार डॉट डी ए बार येतं. बरोबर आहे? ई बार डॉट डी ए बार. समजा यांच्यामध्ये अँगल थीटा आहे, तर हे काय येतं? ई डी ए इंटू कॉस थीटा. म्हणजे काय? हेन्स डी फाय इज इक्वल टू ई डी ए कॉस थीटा. आणि फाय कसं काढतो आपण? टोटल फाय कसं काढतो? इंटिग्रल क्लोज्ड सरफेस ऑफ डी फाय. इंटिग्रल ऑफ डी फाय ओव्हर क्लोज्ड सरफेस इज टोटल फाय फ्लक्स. हेन्स इंटिग्रल ऑफ ई डी ए कॉस थीटा, म्हणजे काय आहे? याला थोडक्यात आपण समजा इफ थीटा इज 0 डिग्री. ठीक आहे, हे झालं थीटाची व्हॅल्यू, काहीतरी थीटाची व्हॅल्यू असणार. जर थीटा 0 डिग्री असेल तर काय लिहू शकतो आपण? फाय इज इक्वल टू इंटिग्रल ई डी ए. ई जर कॉन्स्टंट असेल तर काय लिहू शकतो? इंटिग्रल ऑफ डी ए इज टोटल सरफेस एरिया ई इंटू ए. म्हणजे फाय इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? ई इंटू ए. म्हणजे याला आपण फायला असं पण लिहू शकतो. फाय इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी ए बार, विच इज इक्वल टू असं पण लिहू शकतो ई बार ई इंटू ए इफ कॅपिटल ई इज कॉन्स्टंट. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? कॉन्स्टंट असेल. इलेक्ट्रिक फील्ड इज सिमेट्रिक अँड कॉन्स्टंट. ते बघूत आपण पुढे येणार आहे.
डिटेलमध्ये बघणार इलेक्ट्रिक फील्ड सिमेट्रिक आणि कॉन्स्टंट कधी असते, सिमेट्रिक अँड कॉन्स्टंट असेल तर ई डॉट ए लिहिता येतं आपल्याला, ई डॉट ए. ठीक आहे, फाय. तर एवढं जास्त फील झालं नसेल अजून, तर आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ, त्याच्यामधून मग तुम्हाला हळूहळू हे फील होत जाईल. ठीक आहे, तर बघा हा क्लोज सरफेस होता. आता एक आपण एक्झाम्पल घेऊ, छोटंसं एक्झाम्पल. पहिल्यांदा हे नोट करून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं? ओके. चला बघा, आता समजा एक पॉइंट चार्ज आहे. समजा एक काय, एक पॉइंट चार्ज आहे आणि पॉइंट चार्जचे आपले इलेक्ट्रिक फील्ड काढायचे. ठीक आहे, पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढायची. पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढायची. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज आपल्याला काढायचे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज काढायचे. आता कुलॉम्स लॉ नुसार ही जी फील्ड असते ही काय असते, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज हे बघितलं ना आपण कुलॉम्स लॉ मध्ये. एफ काय असतो, एफ काय असतो, एफ इज इक्वल टू के Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. जर आपल्याला एखाद्या पॉइंट चार्जची, हा इथे एक पॉइंट चार्ज आहे समजा प्लस क्यू, त्याची इलेक्ट्रिक फील्ड काढायची प्लस क्यू समजा, आणि इथे एक टेस्ट चार्ज आहे, टेस्ट चार्ज क्यू नॉट आहे. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फोर्स काय होईल, कुलॉम्स फोर्स काय होईल, याला आपण के लिहितो. बरोबर आहे. के म्हणजे काय, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. हा, आणि Q1 म्हणजे क्यू आणि क्यू म्हणजे क्यू नॉट डिवाइड बाय आर स्क्वेअर. हा आला फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड काय होती, फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज. आता इथे चार्ज, कोणत्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, या चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स किती आहे, एफ किती आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू नॉट डिवाइड बाय आर स्क्वेअर टोटल डिवाइड बाय क्यू नॉट कॅन्सल. ही काय आलं, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू बाय आर स्क्वेअर. ही काय होती आपली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. हा क्यू नॉट काय होता, टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज, युनिट टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा क्यू काय, क्यू हा चार्ज आहे ज्याची इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढायचे. हे आपण कुलॉम्स लॉ नुसार असं काढत होतो, आठवतंय, हे कुलॉम्स लॉ नुसार असं काढलं होतं आपण. फोर्स काय असतो, के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर, वेअर Q1 and Q2 आर टू चार्जेस, आर इज डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. आर काय असेल, या दोन चार्जेस Q1 Q2 मधलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आर. ओके, हे पाहिलेले आपण. मग इलेक्ट्रिक फील्ड काय असते, फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड काय असते, फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स काय होता, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 म्हणजे Q इनटू Q नॉट अपॉन आर स्क्वेअर. हे Q1 म्हणजे Q आहे, Q2 म्हणजे Q नॉट आहे. Q1 म्हणजे Q आहे, Q2 म्हणजे Q नॉट आहे, अपॉन आर स्क्वेअर डिवाइड बाय Q नॉट. हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे. हा असा चार्ज असतो ज्याची स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड दुसऱ्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डला अफेक्ट करत नाही. ठीक आहे, मग Q नॉट कॅन्सल झाले. इलेक्ट्रिक फील्ड काय, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू बाय आर स्क्वेअर. आता हे आपण काढलं कुलॉम्स लॉ. बरोबर आहे. आता बघा, हेच काढायचं आपल्याला. समजा ॲट अ डिस्टन्स आरच इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला. ठीक आहे, आणि आपल्याला गृहीत धरायचंय, समजा हा स्फिअर काढला मी, इथं एक काय काढला मी, एक काढला स्फिअर, हा स्फिअर आहे समजा, स्फिअर आहे असं गृहीत धरा. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू आपल्याला पॉइंट चार्ज काढायची. हा गृहीत धरला एक मी, एक स्फिअर गृहीत धरला. स्फिअर आता दिसताना तुम्हाला सर्कल दिसणार आहे, पण हा काय स्फिअर आहे, कारण असं गृहीत धरा, कारण ही 2 डायमेन्शनल फिगर व्हायला लागली ना. ही काय व्हायला लागली, हे व्हायला लागली 2 डायमेन्शनल फिगर. समजा हे डिस्टन्स सेंटरला इथे चार्ज आहे प्लस क्यू. आता प्लस क्यू पासून आर डिस्टन्स वरती या युनिट पॉझिटिव्ह चार्जची, या प्लस क्यू चार्जची इलेक्ट्रिक फील्ड मला काढायची. तर त्यासाठी मला यूज करायचा आहे गॉस लॉ यूज करायचा. मग मी काय केलं, एक स्फिअर घेतला. आता हा जो स्फिअर आहे याला म्हणतात गॉसियन सरफेस. आता गॉसियन सरफेस नेमकं काय असतो, तर बघा एक पॉइंट चार्ज आहे. समजा हा एक पॉइंट चार्ज आहे. इथं आपण काय करू की हे ढक्कन म्हणजे हे जे टोपण आहे हे म्हणजे एक पॉइंट चार्ज आहे असं गृहीत धरा. आता या चार्ज पासून प्रत्येक डायरेक्शनला काय निघत असेल, फ्लक्स निघत असेल, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस बाहेर पडत असतील. बरोबर आहे, सगळीकडे बाहेर पडत असतील, सगळीकडे. ठीक आहे, अशा झुप 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 खाली सगळीकडे. हा खाली नाही, हा कळालं तुम्हाला, फील झाला. आता याच्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्यांना एनक्लोज केलं. काय केलं, एका स्फिअर मध्ये एनक्लोज केलं. म्हणजे हा जो चार्ज आहे हा एका क्लोज्ड सरफेस मध्ये बंद केला.
बंद केला. याला पूर्णपणे बंद करण्यासाठी काय लागेल आपल्याला? एक स्फिअर लागेल. एक काय लागेल? स्फिअर लागेल. बरोबर आहे. मग काय केलं? एक स्फिअर घेतला. आता हा जो स्फिअर आहे चार्जला टोटली एनक्लोज करण्यासाठी जो स्फिअर काढला मी त्याला म्हणतात गॉशियन सरफेस. त्याला काय म्हणतात? गॉशियन सरफेस. मग हा काय झाला? एक क्लोज्ड सरफेस झाला. स्फिअर दिसते का? थोडंसं अंडच वाटायला. स्फिअर कमी अंडच जास्त वाटायला. संडे होया मंडे रोज खाओ अंडे. हा हो, काही जण व्हेजिटेरियन असतील ना. ओके, सायन्सला मानणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की अंडे हे व्हेजिटेरियन आहे जोपर्यंत त्याच्यामधून जीव बाहेर पडत नाही तोपर्यंत. ठीक आहे, असू द्या. चला बघा पॉईंट कर. लेट्स कम टू पॉईंट. हे समजा अरे रे छी 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 किती घाण व्हायला लागले. सॉरी. चला बघा, हे समजा एक स्फिअर आहे. हा समजा काय एक स्फिअर आहे आणि हा चार्ज आहे सेंटरला. मग हा जो स्फिअर आहे हा काय याला काय गृहीत धरतो आपण? गॉशियन सरफेस गृहीत धरतो. आता याची रेडियस आहे समजा स्मॉल आर. याची रेडियस किती समजा? स्मॉल आर आहे. स्मॉल आर. आता फ्लक्स फाय किती असतो? फ्लक्स फाय समजा याची इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे. तसं ते याच्यापासून प्रत्येक डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड निघत असेल. इकडे इलेक्ट्रिक फील्ड निघत असेल, इकडे निघत असेल, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस इकडे निघत असेल, इकडे निघत असेल. सगळ्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस निघत असतील. बरोबर आहे. सगळ्या डायरेक्शन निघत असतील. आता हा स्फिअर आहे म्हणल्यानंतर या स्फिअरला परपेंडिक्युलर हा स्फिअर आहे. स्फिअर पासून आता इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? रॅडियल असते. इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? पॉइंट चार्जची रॅडियल असते. म्हणजे रेडियसच्या अलाउंस असते. बरोबर आहे. हा, मग ती जी सरफेस आहे सरफेसला परपेंडिक्युलर कसा असेल? रेडियस असेल. कारण टँजेंट अशी असली तर परपेंडिक्युलर असा असेल. म्हणजे हा सरफेस आहे. इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला काय होईल? या सरफेसला परपेंडिक्युलर येईल. म्हणजे एरिया वेक्टर येईल. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर दोन्ही एका डायरेक्शन दोन्ही काय असतील? एकाच डायरेक्शन असतील. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल काय असेल? 0 डिग्री असेल. त्यांच्यामध्ये अँगल किती असेल? 0 डिग्री. मग फाय काय असतं? इंटिग्रल ई बार डॉट डी ए बार. मग इथं काय? इंटिग्रल ई बार डॉट डी ए बार. ई डी ए कॉस थिटा. कॉस थिटा 0 आहे. म्हणजे ई डी ए इंटू कॉस 0. बरोबर आहे. हे काय आलं? सॉरी, हे काय आलं? डी फाय आलं. काय आलं? डी फाय. आता टोटल फाय काढायचं तर काय होईल? काय करावं लागेल? डी फाय इज इक्वल टू फाय इज इक्वल टू इंटिग्रल. चालू फाय इज इक्वल टू इंटिग्रल ना. ओके, डी फाय काय असतं? डी फाय असतं ई बार डॉट डी ए बार. डी फाय आणि डी फाय काय असतं? ई बार डॉट डी ए बार. ओके, चला ई डी ए कॉस थिटा आलं म्हणजे ई बार डॉट डी ए बार. ई डी ए कॉस थिटा. कॉस 0 थिटा काय 0 आहे. कॉस 0 1 असतं. म्हणजे काय आलं? ई इंटिग्रल ई डी ए कॉस थिटा. ई डी ए इंटू 1 इंटिग्रल. मग आता इंटिग्रल आता ई जर कॉन्स्टंट असेल बघा इथं इलेक्ट्रिक फील्ड प्रत्येक पॉइंटला सेम असेल. ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम पॉइंट चार्ज पासून आर डिस्टन्स वरती प्रत्येक डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? सेम असेल. आणि सरफेसला परपेंडिक्युलर असेल. म्हणून ई काय केली आपण? बाहेर घेतली. आता टोटल सरफेस एरिया किती असेल? टोटल सरफेस एरिया स्फिअरचा 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर. हे आलं फ्लक्स. हे काय आलं? फ्लक्स. बट बाय गॉस लॉ काय सांगतो? गॉस लॉ फ्लक्स फाय इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. मग आता याला इक्वेशन 1 म्हणलं, याला इक्वेशन 2 म्हणलं तर फ्रॉम 1 आणि 2 काय होईल? फ्रॉम फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होईल? फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 फाय सेम आहे. म्हणजे राईट हँड साइड काय होती? सेम. ई इंटू हे आलं 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे ई किती लो? ई किती? हे 4 पाय आर स्क्वेअर खाली गेले म्हणजे क्यू बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू 1 बाय आर स्क्वेअर. किंवा असं करू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू बाय आर स्क्वेअर. बघा हे झालं का? सेम आले. E is equal to 1 by 4 pi epsilon naught q by r square. इकडे पण सेम आलाय. E is equal to 1 by 4 pi epsilon naught q by r square. It is nothing but Coulomb's law. बरोबर आहे. हा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज फ्रॉम Coulomb's law. आणि काय? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज फ्रॉम Gauss law. Both are one and the same. म्हणजे आपण जे Coulomb's law वरून करू शकतो तेच आपण Gauss law वरून करू शकतो. मग जर चार्ज डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक असेल, आता कुलम्स लॉ कुठे लागू शकतो? गॉस लॉ कुठे लागू शकतो? बघा कुलम्स लॉ आणि गॉस लॉ सगळ्याच ठिकाणी व्हॅलिड आहेत. पण गॉस लॉ कुठे लावायचा?
ज्या ठिकाणी म्हणजे कोणतेही रेग्युलर बॉडी असेल किंवा इरेग्युलर शेपची बॉडी असेल, सिलेंडर असेल, क्यूब असेल, कोन असेल, कुठल्याही शेपची, क्यूब असेल, रोम्बॉइड असेल, सॉरी रोम्बस असेल किंवा रोम्बस म्हणायला लागलो, रोम्बस नाही, 3 डायमेन्शनल बॉडीज, क्यूबॉइड असेल, ठीक आहे, क्यूब असेल किंवा क्यूबॉइड असेल, अशा कुठल्याही शेपसाठी आपण गॉस लॉ यूज करू शकतो. किंवा इरेग्युलर शेपची बॉडी असेल त्या बॉडीसाठी सुद्धा फ्लक्स आपण काढू शकतो. पण गॉस लॉ हा नेहमी त्याच ठिकाणी युजफुल असतो, ऍप्लिकेबल नाही म्हणत. ऍप्लिकेबल तर प्रत्येक ठिकाणी असतो, पण युजफुल कुठं असतो? ज्या ठिकाणी चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या भोवतीचा सरफेस कसा असेल? सिमेट्रिक असेल. म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याच्या भोवती जो सरफेस आहे तो कसा असेल? त्या चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या भोवती सिमेट्रिक असेल. त्या सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनसाठी गॉस लॉ युजफुल असतो. ठीक आहे, चला पहिले लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, लिहिलं. आता बघा, हे मोडतो मी, मोडू. चला बघा, आता बघायचंय गॉशियन सरफेस बद्दल बघू थोडंसं, आणि मग थोडंसं एक्झाम्पल बघू एक दोन, म्हणजे तुम्हाला गॉस लॉ क्लिअर होईल. अजून क्लिअर झाला नाही क्लिअर एकदम, पण होईल हळूहळू. थोडासा वेळ लागेल, थोडासा वेळ. जर असं कळलं असं, जर अशी लिहिलं झालंय सगळ्यांचं. चला आता बघायचंय गॉशियन सरफेस काय असतो. आता सांगितलं मी तुम्हाला की पॉइंट चार्ज साठी गॉशियन सरफेस काय असतो. गॉशियन सरफेस आता बघू, एकदा बघू गॉशियन सरफेस काय असतो. व्हॉट इज मीन बाय गॉशियन सरफेस? इट इज अ क्लोज्ड surface. It is a closed surface around a charge or charge distribution, around a charge or charge distribution symmetric about it. Symmetric about it. It म्हणजे charge or charge distribution. It is a closed surface around a charge or charge distribution and symmetric about it. For example, number 8, for a point charge, a sphere is a Gaussian surface. Sphere काय असतो? Gaussian surface. Sphere is a Gaussian surface. Sphere is a Gaussian surface. Point charge साठी काय असतो? स्फियर. समजा हा पॉइंट चार्ज आहे, तर काय होईल? हा जो स्फियर आहे हा काय झाला? हा झाला त्याच्यासाठी गॉशियन सरफेस. हा झाला समजा चार्ज क्यू आहे, तर हा झाला स्फियर झाला गॉशियन सरफेस. काय झाला? गॉशियन सरफेस. मग गॉशियन सरफेस म्हणजे नेमकं काय? तर दिलेला जो चार्ज आहे किंवा चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे त्या चार्ज डिस्ट्रीब्युशनला पूर्णपणे सामावून घेणारा, पूर्णपणे बंदिस्त करणारा, एनक्लोज करणारा, कव्हर करणारा जो सरफेस आहे, 3 डायमेन्शनल सरफेस. कसला? क्लोज्ड 3 डायमेन्शनल सरफेस. त्याला म्हणायचं गॉशियन सरफेस. त्याला काय म्हणायचं? गॉशियन सरफेस. ओके, समजलं? हुशार लेकरे, लवकर समजते. चला सेकंड. आता समजा फॉर अ लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, समजा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. फॉर अ लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, हा पॉइंट चार्ज होता, आता चार्ज डिस्ट्रीब्युशन बघू. फॉर अ लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन गॉशियन सरफेस कसा असेल? गॉशियन सरफेस would be काय असेल? would be a cylinder. व्हेरी गुड. काय असेल? सिलेंडर असेल. सिलेंडर म्हणजे समजा हा असा एक लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन होता. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला याच्यावरती. पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. हे पॉझिटिव्ह चार्ज समजा हे ठीक घ्या. समजा असं करू आपण. मी तुम्हाला दिसण्यासाठी थोडं मोठं दाखवायला लागलो, थिकनेस दाखवायला लागलो, पण थिकनेस समजा खूप कमी आहे. तर याचा जो गॉशियन सरफेस असेल तो काय असेल? तो असेल एक सिलेंडर. तो काय असेल? एक सिलेंडर असेल.
हा सिलेंडर म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं हे हा जो सरफेस आहे सॉरी हे जे हा जो चार्ज हे जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे हे चार्ज डिस्ट्रीब्युशन काय झालं पूर्णपणे बंद झालं म्हणजे याच्यामधून बाहेर पडणारं जेवढं काही फ्लक्स आहे ते या गॉसियन सरफेसला काय करेल कट करेल गॉसियन सरफेसला कट करून बाहेर जाईल म्हणजे क्रॉस करेल गॉसियन सरफेस या गॉसियन सरफेसला कट करून बाहेर जाईल असं हे लिनियर चार्ज आहे याच्या भोवती असा एक सिलेंडर तयार केला इकडून बंद आहे कर्व्ड सरफेस आहे इकडे दोन फ्लॅट सरफेस याच्यामधून जेवढं काही फ्लक्स बाहेर पडेल असं जेवढं काही बाहेर पडेल तेवढं या सरफेसला कट करून जाईल म्हणजे काय झालं मध्ये लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये जेवढा काही चार्ज आहे तो सगळा या सिलेंडरनं काय केला एनक्लोज केला तेवढा काय केला सिलेंडरनं एनक्लोज केला ठीक आहे ओके तर याला म्हणायचं गॉसियन सरफेस पॉइंट चार्ज साठी स्फियर आहे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन साठी काय सिलेंडर आहे इथे गॉसियन सरफेस काय इथं सिलेंडर आहे सिलेंडर ठीक आहे असं वेगवेगळ्या प्रकारच्या चार्ज डिस्ट्रीब्युशन साठी वेगवेगळ्या प्रकारचे गॉसियन सरफेस आपल्याला घेता येतात ठीक आहे चला लिहून घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन लिहिलं ओके चला पुढे बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते लिहून घेऊया आपण ओके छोटे छोटे एवढे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत काही तर ते आपल्याला बघायचे ओके चला या सम इम्पॉर्टंट पॉइंट्स टाइटल टाका सम इम्पॉर्टंट पॉइंट्स टाकला ओके चला बघा सम इम्पॉर्टंट पॉइंट्स आता कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत तर पहिल्या तर काय phi is equal to q inside divided by epsilon naught सरफेस कसाही असू द्या phi काय असतो q inside upon epsilon naught what is q inside is the net charge inside the closed surface म्हणजे काय समजा हा एक क्लोज्ड सरफेस आहे याच्यामध्ये एक चार्ज आहे प्लस q एक चार्ज आहे मायनस q तर याचा जो नेट चार्ज झाला तो किती झाला प्लस q मायनस q q नेट किती झाला q नेट इज इक्वल टू प्लस q मायनस q इज इक्वल टू 0 q नेट 0 आहे म्हणजे काय झालं इथं phi जे आहे ते काय आहे q इनसाइड पण कसं नेट चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट आता इथं बघा इनसाइड चार्ज कसा आहे 0 आहे 0 बाय एप्सिलॉन नॉट म्हणजे नेट फ्लक्स किती आला इथं 0 नेट फ्लक्स किती इथं 0 कळलं ओके चला हा पहिला पॉइंट आहे phi काय नेट चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट दिस इज द गॉस लॉ क्लियर चला सेकंड पॉइंट आहे बघा गॉस लॉ मध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट सेकंड पॉइंट हा लिहून जाऊया ना हा तर लिहा मला जे फ्लक्स आहे ते फ्लक्स f net does not depend on the shape and size of closed surface म्हणजे काय म्हणतात हे बघा फायनाइट नेट फ्लक्स जे आहे ते डिपेंड करत नाही कशावरती शेप आणि साइज वरती डिपेंड करत नाही म्हणजे कसं समजा एक फिक्स चार्ज समजा चार्ज q आहे तो काय समजा तो चार्ज एकदा मी काय केलं एकदा स्फिअरच्या मध्ये बंद केला स्फिअर मध्ये ठेवला चार्ज q एकदा काय केलं तो चार्ज समजा मी एका क्यूब मध्ये बंद केला काय केला एका क्यूब मध्ये बंद केला सेम चार्ज मध्ये फरक नाही केला सेम चार्ज आहे ठीक आहे हा चार्ज इथं मध्ये याच्यामध्ये पण क्यू चार्ज ठेवला हा बघा इथं शेप बदललाय इथं स्फेरिकल शेप आहे इथं क्यूबिकल शेप आहे असं समजा याची व्हॉल्यूम वेगळी आहे याची व्हॉल्यूम v1 आहे याची व्हॉल्यूम v2 आहे अजून समजा सिलेंडर काढला ठीक आहे आता याची व्हॉल्यूम v3 आहे शेप तर वेगवेगळाच आहे याची व्हॉल्यूम पण v3 आहे
शेप साईज म्हणजे काय व्हॉल्यूम, आणि शेप म्हणजे जॉमेट्रिक शेप. हा स्फिअर आहे, हा काय इथं हा आहे स्फिअर, हा आहे क्यूब, हा आहे सिलेंडर, आणि तिन्हीमध्ये चार्ज किती आहे, तिन्हीमध्ये चार्ज आहे क्यू, तिन्हीमध्ये चार्ज किती आहे क्यू आहे. म्हणजे सेम चार्ज ठेवलाय तिन्हीमध्ये, सेम चार्ज ठेवलाय तिन्हीमध्ये. तर सेम चार्ज जर तिन्हीमध्ये असेल तर या सगळ्यामधून जे नेट फ्लक्स पास होणार आहे ते किती असतं, किंवा एक इरेग्युलर शेपची बॉडी आहे, एक इरेग्युलर शेपची क्लोज्ड बॉडी आहे, त्याच्यामध्ये पण चार्ज किती आहे क्यूच आहे. आता काय काय इरेग्युलर शेपची बॉडी, इरेग्युलर शेपची बॉडी, हे काय क्यूब आहे, हे काय सिलेंडर आहे, हे काय स्फिअर आहे. तर या सगळ्यामध्ये चार्ज क्यूच आहे. प्रत्येक बॉडीचा शेप वेगळा आहे, प्रत्येक बॉडीचं व्हॉल्यूम वेगळं आहे. समजा V1 V2 V3 V4 सगळ्यांचा शेप वेगळा आहे, सगळ्यांची साईज वेगळी आहे, पण तरी सुद्धा पण एक गोष्ट कॉमन आहे की सगळ्यांच्या मध्ये चार्ज क्यूच आहे. तर असं असेल तर काय होतं, सगळ्यामधून निघणारे जे नेट फ्लक्स आहे ते किती असतं, क्यू इनसाइड डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट, क्यू इनसाइड डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. क्यू इनसाइड सगळ्यामध्ये क्यूच आहे, म्हणजे सगळ्यामधून बाहेर पडणारे जे नेट फ्लक्स आहे ते फ्लक्सची व्हॅल्यू, नेट फ्लक्स इज सेम फॉर all the four closed surfaces, whether it is sphere, whether it is cube, whether it is cylinder, whether it is any body of irregular shape, whether it is any body of irregular shape. कळलं, क्लिअर, एकदम मस्त क्लिअर झालं असेल. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हा झाला सेकंड पॉइंट. ठीक आहे, चला थर्ड पॉइंट लिहा. थर्ड पॉइंट लिहा. थर्ड, Gauss law is applicable for any closed surface, but it is useful for symmetric closed surfaces. Symmetric closed surfaces साठी फक्त युजफुल आहे. Gauss law is applicable for any applicable कशाला आहे, any closed surface साठी. पण इम्पॉर्टंट काय, युजफुल कशाला आहे, युजफुल आहे सिमेट्रिक सर्फेसेसला, सिमेट्रिक क्लोज्ड सर्फेसेसला युजफुल आहे. म्हणजे गॉस लॉ स्फिअरला पण ऍप्लिकेबल आहे, गॉस लॉ क्यूबला पण ऍप्लिकेबल आहे, गॉस लॉ सिलेंडरला पण ऍप्लिकेबल आहे, गॉस लॉ कोनला पण ऍप्लिकेबल आहे, गॉस लॉ क्यूबॉइडला पण ऍप्लिकेबल आहे. गॉस लॉ इज ऍप्लिकेबल टू एनी शेप, गॉस लॉ इरेग्युलर शेपच्या बॉडीला पण ऍप्लिकेबल आहे. पण होतंय काय, गॉस लॉ जो आहे तो इरेग्युलर शेपच्या बॉडीला अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे नेट फ्लक्स काढायचंय ते काढायला खूप किचकट मॅथमॅटिक्स वापरावं लागतं, जे की आपल्या सिलेबसच्या आउट ऑफ स्कोप आहे, बियॉन्ड द स्कोप ऑफ ऑल सिलेबस. ठीक आहे, म्हणजे या तीनच शेपसाठी इथं फिगर मध्ये काढलेल्या 3 शेप पैकी हे काय, हे सिमेट्रिक शेप आहेत. मग यांच्यासाठी आपल्याला काय करता येतं, गॉस लॉ युजफुली अप्लाय करता येतो. म्हणजे गॉस लॉ अप्लाय करून आपल्याला इझिली नेट इलेक्ट्रिक फ्लक्स काढता येते, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काढता येऊ शकते. कळले? हा, तर अशा फेस सर्फेससाठी आपण काय करतो, गॉस लॉ वापरतो. कॉम्प्लिकेटेड शेपसाठी आपण गॉस लॉ यूज करत नाहीत. समजलं? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला नेक्स्ट पॉइंट आहे. आता बघा याच्यामध्ये 3 पॉइंट पाडू आपण. फ्लक्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, फ्लक्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज. सेकंड, फ्लक्स ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज, फ्लक्स ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज. आणि थर्ड, फ्लक्स ड्यू टू चार्ज outside the surface, outside the closed surface, समजा ही एक इरेग्युलर शेपची कसली बॉडी आहे, याच्यामध्ये क्यू हा चार्ज आहे,
त्याच्यापासून जे फ्लक्स बाहेर पडणार आहे ते कसं असतं, बाहेर पडणार असतं. इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, अवे असते, जेव्हा फ्लक्स काय होतं असं बाहेर पडतं. ठीक आहे, अवे असते, याची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम चार्ज. ठीक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन इज अवे फ्रॉम चार्ज. जर चार्ज कसा असेल, हा चार्ज प्लस क्यू असेल तर. ठीक आहे, ते जर समजा इरेग्युलर शेपची एक बॉडी आहे त्याच्यामध्ये मायनस क्यू चार्ज आहे. चार्ज किती आहे, नेट चार्ज आहे मायनस क्यू. नेट चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस इज मायनस, देन फ्लक्स इज टुवर्ड्स द चार्ज. म्हणजे फ्लक्स इज गोइंग इनटू द बॉडी. फ्लक्स इज गोइंग इनटू द बॉडी. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज towards the charge. The direction of electric field is towards the charge. And if flux is if charge is outside the closed surface, then what happens? Suppose charge is here, charge q is here. Then in that case, म्हणजे त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस याच्यामधून जे आलेलं फ्लक्स आहे ते 0 असेल. त्याच्यामध्ये जे फ्लक्स असेल ते काय असेल, 0 असेल. आता तुम्हाला हे फिगर दाखवायला लागलो मी. तुम्ही म्हणता याच्यामधून फ्लक्स जायला लागले, तर ही 3 डायमेन्शनल फिगर आहे. जर लाईन्स कंटिन्यू असतील ना, तर गृहीत धरायचं की फ्लक्स जे आहे ते फ्लक्स या बॉडीला कट करत नाही. म्हणजे या बॉडीच्या वरून जायला लागले, हे या बॉडीच्या वरून जायला लागले, ही बॉडी आहे. फ्लक्स असं जायला लागले, फ्लक्स ही बॉडी, समजा ही बॉडी आहे. ठीक आहे, समजा आपण गृहीत धरू इथे. ओके, समजा हे लॉक म्हणजे ही क्लोज्ड बॉडी आहे आणि फ्लक्स असं जायला लागले, या बॉडीच्या आरपार नाही व्हायला. म्हणजे समजा बॉडीच्या आरपार जरी होत असेल तर इथून जेवढं फ्लक्स जायला तेवढं इथून बाहेर निघून जायला लागले, असं पण गृहीत धरू शकतो मी. फ्लक्स जेवढं इथून मध्ये जायला लागले तेवढं फ्लक्स इथून बाहेर पडायला लागले. म्हणजे नेट फ्लक्स थ्रू दिस बॉडी इज 0 असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे, असं गृहीत धरा. हे ग्रुप असेल, फ्लक्स असं जायला लागले, चार्ज इथे आहे, चार्ज बाहेर आहे. इथून फ्लक्स निघाला, असं केला, क्रॉस केला आणि इथून जेवढं मध्ये गेलं तेवढं फ्लक्स बाहेर निघून गेलं. ओके, तर फ्लक्स due to charge outside the closed surface. Flux due to charge outside the closed surface is 0. Flux due to charge outside the closed surface is 0. इथं काय phi, इथं phi काय 0, इथं phi काय, इथं phi q inside upon epsilon naught, इथं पण phi काय q inside upon epsilon naught. ठीक आहे, फक्त आता इथं मायनस इलेक्ट्रिक फील्ड काय, इथे काय इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड नेगेटिव्ह आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन टुवर्ड्स द चार्ज आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अवे फ्रॉम द चार्ज आहे. एवढाच फरक आहे. क्लिअर आहे? ओके, समजलं? चला आता याच्यावरची काही न्यूमेरिकल बघू, म्हणजे अजून थोडासा तुमचा कॉन्सेप्ट स्ट्रेंथन होईल. ओके, मी यावर बोर्डवर न्यूमेरिकल लिहितो आणि मग व्हिडिओला सुरू करतो. तोपर्यंत मी पण पॉज करतो, तुम्ही पण पॉज करा आणि व्हिडिओ लिहून घ्या. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ एंड नोट इट डाउन. ओह, चला तर मग मेरे प्यारे भाइयों और बहनों, मैंने बोर्ड पे एक क्वेश्चन लिखा है. देखो 1 2 3 फिगर काढ़ा है मैंने. तो इन तीनों फिगर के लिए हमें क्या करना है, हमें निकालना है फ्लक्स. काय काढायचंय, फ्लक्स काढायचंय. ठीक आहे, फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द हेमिस्फियर in all the 3 cases. क्लियर दिसते का, क्लियर दिसतंय. फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू हेमिस्फियर. गायब आहे बघा, हेमिस्फियर गायब आहे. इथं हेमिस्फियर आहे, इथं काय, इथं आहे हा जो वर्ड आहे इथला तो काय हेमिस्फियर आहे. तिथं थोडासा ट्यूबचा उजेड चमकतोय त्याच्यामुळे दिसत नाहीये. हेमिस्फियर इन ऑल द 3 केसेस. ठीक आहे, पहिल्या केस मध्ये काय हेमिस्फियर आहे. आता इथं दिसताना तुम्हाला काय दिसायला लागले, सेमी सर्कल दिसायला लागले, पण हा काय हेमिस्फियर आहे. हेमिस्फियर म्हणजे अर्धगोल आहे. हे असा बॉल आहे, बॉल कट केला, त्याला कट केलं, समजा बॉलला का कट केलं थोडक्यात, पण त्याचा एक फेस काय, त्याला फेस आहे इकडं, हे फ्लॅट फेस आहे म्हणजे ते एक सर्क्युलर प्लेट आहे, एक डिश आहे, डिस्क आहे आणि त्याच्यावरती एक असा हेमिस्फियर आहे, हेमिस्फियर क्लोज्ड आहे आणि त्याच्या बाहेर चार्ज आहे. चार्ज कुठे, त्याच्या बाहेर आहे. मग गॉस लॉ यूज केला तर आताच बघितलं आपण, आताच काय बघितलं की इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू अ क्लोज्ड surface due to charge outside it is 0. If charge is outside the closed surface then phi is equal to, बघा phi काय असतं, q inside upon epsilon naught. इथे चार्ज कुठे आहे, आउटसाइड आहे ना, आउटसाइड आहे म्हणजे चार्ज, इनसाइड चार्ज 0 आहे म्हणजे 0 upon epsilon naught is equal to 0. Hence flux
नेट फ्लक्स इज 0, फायनाइट इज 0. कळलं? इथं काय झालं? 0 आलं. आता इथं बघा, इथं मध्ये आहे चार्ज, इथं चार्ज मध्ये, इथं चार्ज बाहेर आहे. इथं पहिल्या केस मध्ये चार्ज बाहेर होता, आता मध्ये, म्हणजे इथं काय फ्लक्स q इनसाइड फाय इज इक्वल टू q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. q इनसाइड म्हणजे टोटल q आहे अपॉन q एप्सिलॉन नॉट. हे झालं फ्लक्स फाय, q अपॉन एप्सिलॉन नॉट, q अपॉन एप्सिलॉन नॉट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ नेट फ्लक्स पासिंग थ्रू द हेमिस्फियर. आता इथं बघा, इथं काय, इथं हा क्लोज्ड सरफेस होता, इथं हा क्लोज्ड सरफेस होता, म्हणजे एक फ्लॅट अशी सर्क्युलर डिस्क होती, त्याच्यावरती हा हेमिस्फेरिकल बाउल झाकला होता. इथं पण तेच होतं. ही सेम फिगर आहे, काढताना आता सेम येणार नाही एक्झॅक्टली, पण हे सेम फिगर्स आहेत. आता इथं काय बघा, फक्त इथं काय होतं, इथं चार्ज बाहेर होता, इथं चार्ज मध्ये होता. थर्ड जी फिगर आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा हेमिस्फेरिकल बाउल आहे, पण इथं डॉटेड लाईन दिलेली आहे, म्हणजे इथला जो सरफेस आहे हा ओपन आहे. हा सरफेस कसा ओपन आहे, म्हणजे हा फक्त बाउल आहे. इथून खाली सर्क्युलर डिस्क अशी नाहीये, सर्क्युलर डिस्क नाहीये, म्हणजे मग हा झाला ओपन सरफेस. मग आता पण इथं चार्ज ठेवलेला आहे, मग आता ओपन सरफेस साठी लॉ ऍप्लिकेबल नाहीये. मग काय करणार, मग काय करायचं, हा जो सरफेस दिलाय, स्फिअर दिलाय, याला पूर्ण करून घ्यायचं. याला काय केलं, पूर्ण करून घेतलं, कंप्लीट करून घ्यायला. म्हणजे काय होईल, आता झाला हा स्फिअर, आता हा झाला कंप्लीट स्फिअर. आता कंप्लीट स्फिअर मध्ये बघा, फाय काय, फाय फॉर कंप्लीट स्फिअर किती आहे, q इनसाइड. आता काय झाला, हा क्लोज्ड स्फिअर झाला, म्हणजे हा क्लोज्ड सरफेस झाला, आणि क्लोज्ड सरफेस साठी गॉस लॉ ऍप्लिकेबल आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट, q इनसाइड फॉर टोटल स्फिअर, q नेट फॉर फॉर टोटल स्फिअर, फॉर टोटल स्फिअर साठी काय होईल, फायनाइट इज इक्वल टू q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट, म्हणजे q बाय एप्सिलॉन नॉट. मग आता फॉर हेमिस्फियर साठी काय होईल, हेमिस्फियर साठी फ्लक्स किती असेल, हेमिस्फियर साठी याच्यासाठी मग याच्यासाठी मग हे असं समजा इथे चार्ज आहे, ठीक आहे. आता दिसायले हा निम्म. तर हे आपण घेतला होता, हा पार्ट आहे का नाही, एवढ्याच पार्ट साठी आपल्याला काढायचं. टोटल साठी किती आहे, फाय बाय एप्सिलॉन नॉट आहे. हेमिस्फियर साठी किती होईल, फाय इज इक्वल टू, हेमिस्फियर साठी फाय किती होईल, फाय नेट इज इक्वल टू q अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. याच्या निम्म होईल ना, याच्या निम्म होईल, म्हणजे q अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. क्लियर आहे. हा, आता थोडासा ग्लॉस लॉ समजेल असा फील येत असेल, गेलाय का, मला वाटायला थोडासा येईल लागलाय, तरी अजून आपण काय करू, अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ठीक, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला बघा काय दिले, अ पॉइंट चार्ज q इज प्लेस्ड. इथं बघा, वाच तुम्ही लिहून घ्या. अ पॉइंट चार्ज q इज प्लेस्ड, इथे दिसत नाहीये, चमकायला लागले, इज प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ अ क्यूब. लिहिलं का, अ पॉइंट चार्ज q इज प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ अ क्यूब. लिहिलं, ओके. म्हणजे काय दिलंय, हो का, हे असं एक क्यूब आहे, असा एक क्यूब दिलेला आहे, ठीक आहे. एक क्यूब काढून घेऊ आपण, हा एक क्यूब आहे, आणि या क्यूबच्या सेंटरला काय केलंय, एक चार्ज ठेवलाय, पॉइंट चार्ज ठेवलाय या क्यूबच्या सेंटरला, या क्यूबच्या सेंटरला एक पॉइंट चार्ज ठेवला आहे. ही साइड आपल्याला दिसणार नाही, ही पण साइड आपल्याला दिसणार नाही, आणि ही पण साइड आपल्याला दिसणार नाही, ओके. हा, इथं कुठेतरी पॉइंट चार्ज ठेवलेला आहे सेंटरला, क्यूब. विचारले काय आपल्याला, फाइंड द a point charge q is placed at the center of cube. What is the flux linked with all faces of cube? या सगळ्या फेसेस साठी, फेसेस किती असतील बघा, हा इकडला एक फेस, इकडला दुसरा, हे टॉप बॉटमचा तिसरा, टॉपचा चौथा, आणि बॅकचा फिफ्थ, आणि फ्रंटचा सिक्स्थ. बॅक आणि फ्रंट हे 6 फेसेस असतात, क्यूबला 6 फेसेस असतात. तर या फेसेसची लिंक्ड असलेलं, ऑल म्हणते, ऑल फेसेसची लिंक्ड असलेलं फ्लक्स किती असेल, ऑल फेसेसची म्हणल्यानंतर हे क्यूबच्या सेंटरला आहे, मध्ये, म्हणजे काय होईल, डायरेक्ट गॉस लॉ अप्लाय करता येईल, बाय अप्लाइंग गॉस लॉ, बाय गॉस लॉ डायरेक्ट वापरता येईल, बाय गॉस लॉ. इथे गॉसच्या नंतर अपॉस्ट्रॉफी देतात, कारण गॉस नाव आहे, गॉसस लॉ, ठीक आहे. जसं आपण म्हणतो ना न्यूटन्स लॉ, न्यूटन अपॉस्ट्रॉफी एस लिहितो, तसं इथं काय, इथं गॉस व्हायला लागले, गॉसेस लॉ असं म्हणत नाही,
गॉसच लॉ समजत नाही त्याला यस असल्यामुळं फक्त काय म्हणतात गॉस लॉ असं काढतात ठीक आहे हां म्हणून अपॉस्ट्रॉफी लिहावं लागतं लिहिण्याची पद्धत आहे ते ग्रामर आहे इंग्लिश ग्रामर असंच आहे घाम किचकट सर मराठीचे ग्रामर बरं त्याच्यापेक्षा आहे का नाही असू द्या आपण ग्रामर नाही शिकायचं आपल्या इथं आपल्याला फिजिक्स शिकायचं आय एम हिअर टू टीच यू फिजिक्स or no I am also student of physics it is good to say student of subject not a teacher of subject because a good teacher is throughout his life is a student of that subject कळलं का नाही चला हे नाही काय राहते कुठले बाय गॉस लॉ नुसार काय होईल phi is equal to q inside divided by epsilon naught आता हा जो चार्ज आहे तो कुठे मध्येच आहे q by epsilon naught संपलं phi is equal to q by epsilon naught म्हणजे या सगळ्या फेसेस मधून जाणारं जे फ्लक्स आहे टोटल फ्लक्स ते किती असेल q by epsilon naught असेल किती असेल q by epsilon naught असेल आता काय विचारले या प्रत्येक फेसची म्हणजे समजा phi1 फ्लक्स लिंक्ड विथ फेस 1 समजा phi2 flux linked with phase 2 phi3 flux linked with phase 3 and so on phi6 flux linked with phase 6 हे आपला each phase ची लिंक्ड असलेलं फ्लक्स विचारले किती असेल तर ते सेम असेल phi1 is equal to phi2 is equal to phi3 is equal to phi4 is equal to phi5 is equal to phi6 is equal to किती असेल हो किती असेल सांगा बरं हे सगळं इक्वल आहे म्हणल्यानंतर ज्याच्या 1/6 असेल ओके q by epsilon naught divided by 6 which is equal to q by 6 epsilon naught and it is right only and only when the charge is placed at the center of q हा काय म्हणलं नीट लक्ष द्या हे आन्सर त्याच वेळेस ट्रू आहे ज्यावेळेस हा जो चार्ज q आहे तो क्यूबच्या सेंटरला असेल कळलं काय म्हणलं बघलो ओके चला नीट लक्ष द्या जर हा चार्ज मी काय केला डिस्प्लेस केला कुठेतरी इथं आणला समजा इथं आणला कुठेतरी तर प्रत्येक टोटल फ्लक्स आहे कशामधून जाणार या सगळ्या फेसेसशी लिंक्ड असलेलं जे टोटल फ्लक्स आहे ते q बाय एप्सिलॉन नॉटच येईल पण प्रत्येक फेसशी लिंक्ड असलेलं जे फ्लक्स आहे म्हणजे phi1 phi2 phi3 phi4 phi5 phi6 हे सेम येणार नाही ते वेगवेगळे येतील टोटल फ्लक्स सेम असेल पण चार्ज जर सेंटरला नसेल तर प्रत्येक फेसशी लिंक्ड असलेलं जे फ्लक्स आहे ते चेंज होईल आणि तोच पुढचा क्वेश्चन आहे बघा काय म्हणते इफ चार्ज इज नॉट ऍट द सेंटर देन व्हॉट विल बी द आन्सर्स ऑफ पार्ट्स A and B आन्सर ऑफ पार्ट A will be same answer of part A will be same but answer of part B will change म्हणजे या मग आन्सर काय answer of part A will be same but answer of part B will change answer of part B will change कशामुळे चेंज होईल कारण कोणत्या सॉरी क्यू जे आहे क्यू जर डिस्प्लेस केलं ज्या फेसकडे पेन पडल्याशिवाय लेक्चरच कंप्लीट होणार नाही ठीक आहे नाही ओके टॉप मध्ये गेलेला आहे मी त्याला व्यवस्थित करतो झालेला आहे व्यवस्थित चला लेक्चर स्टार्ट करू परत एकदा हा जर चार्जला डिस्प्लेस केला आपण तर काय होईल कोणत्या तरी फेस मधून फ्लक्स जास्त जाईल कोणत्या फेस मधून फ्लक्स कमी जाईल आणि काय होईल phi1 phi2 phi2 चेक phi3 phi5 phi5 phi6 सगळ्यांच्या किमती चेंज होतील पण जे टोटल फ्लक्स आहे जे की सहाही फेसेस मधून जायला लागले ते फ्लक्स काय राहील सेम राहील क्लिअर आहे ओके चला तर इथं मी हे गॉस लॉचं लेक्चर कंक्लूड करतो चला अगोदर लिहून घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन लिहिलं स्क्रीनशॉट काढू नका पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन लिहून घ्या हा लिहा चला तर मग इथं मी हे गॉस लॉचं लेक्चर थांबवतो
या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल सुरू करणार आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स हा NCERT नुसार नेक्स्ट चॅप्टर चालू राहील, पण बोर्डनुसार इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर कंटिन्यू राहील. ओके, चला अभ्यास करत राहा, काय अडचण असेल तर विचारत राहा. ऑल द बेस्ट.